महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे सुरू आहे ना ते निवडणूक नाही, हे तर महाभारताचं कुरुक्षेत्र आहे, जिथे एक एक गोट तुटतोय, एक एक चेहरा बदलतोय आणि मित्र म्हणवणारे आज शत्रू बनून उभे आहेत। दादा गटाची उलटी गिनती सुरू झाली आहे, शिंदे गटावर दबाव वाढतोय आणि भाजप मात्र शांत पण आतून एक एक मोहरा हिसकावून आपला खेळ आखून ठेवतेय। बीडपासून कोपरगावपर्यंत, जळगावपासून सोलापूरपर्यंत, नंदुरबारपासून पुण्यापर्यंत राजकीय नकाशा अक्षरशः हलत चालला। आज एकच प्रश्न, मोठा भाऊ कोण? दादा, शिंदे की भाजप एकटाच संपूर्ण राज्यात किंग मेकर बनणार? आणि त्यातच भाजपाने शिंदे आणि अजित गटातील सर्वात जड मोहरे गळाला लावायला सुरुवात केली, ज्यामुळे निवडणुकीचा खेळ रक्ताळलेला, तापलेला आणि आग ओकणारा बनला। आज आपण उलगडणार आहोत या सगळ्या गदारोळामागचं खरं महाभारत। कोण कोणाला धोका देत आहे, कोण कोणाच्या बाजूने सरकतोय आणि 2029चा गेम प्लॅन नेमकं कोण आखतोय। दादा गटाची उलटी गिनती सुरू झाली आहे। अजित पवारांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, डीएमला स्टार प्रचारक केलं, तोवर एक मोठा राजीनामा पडला आणि खेळ संपला। बीडमध्ये पुन्हा एकदा भाऊ बहीण आमने सामने येणार आहे। पंकजा मुंडेंचा बदललेला टोन एकच सांगतो, ह्यावेळी कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही। जवळपास सगळेच आता स्वतंत्र लढण्याच्या मूडमध्ये आहेत। आता गेम फक्त 2 गटांत थांबतो, दादा म्हणजे अजित पवार गट आणि शिंदे गट। नेमकं घडतंय तरी काय? जिथे जिथे अजित पवार आणि भाजप युती करण्याच्या भूमिकेत होते तिथे तिथे वातावरण फिसकटायला लागलंय। अहिल्यानगर महानगरपालिकेत सुद्धा विखे आणि जगताप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत। कारण काय? तर संग्राम जगतापांनी स्थानिक भाजपात फूट पाडली आणि त्यामुळे इथेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली जाते। मावळात फक्त तळेगाव दाभाडेसाठी युती झाली। लोणावळ्यात फडणवीसांकडून शब्द घेऊन गेले की इथे युती करा, पण स्थानिक पातळीवर आल्यानंतर बाळा भेगडे यांनी पुन्हा एकदा शब्द फिरवल्याच्या चर्चा आहेत आणि आता तिथे सुनील शेळके स्वबळावर लढणार अशा चर्चा जोरात आहेत। त्यातच वादग्रस्त राहिलेले धनंजय मुंडे परत चर्चेत आले, कारण त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत जागा मिळाली आणि त्यामुळे नाराज झालेले प्रकाश सोळंके यांनीही पक्षाविरोधात बंडाची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मोठी मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे। बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलताना दिसतायत। याआधी पंकजा मुंडेंचे काही समर्थक शरद पवार गटात गेले आणि आता अजित पवार गटातील एक कट्टर नेता भाजपात जाणार अशी खात्रीलायक माहिती। हे अजित पवारांसाठी काहीही चांगले संकेत नाहीत। राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाचे बीड जिल्हा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। आता ते कमळ हाती घेणार अशी माहिती समोर येते। स्थानिक निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावलला गेल्यामुळे राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं। बीडमधील राष्ट्रवादीची ताकद मोठी असताना, निवडणूक तोंडावर असतानाच राजीनाम्यांचा सुरू झालेला सिलसिला अजित पवारांसाठी डोकेदुखी ठरत आहे। नगर परिषद निवडणुकांमध्ये क्षीरसागर आणि इतर नेत्यांमध्ये मोठं धुमत झालं। जागा वाटपावरून क्षीरसागरांनी स्वतंत्र आघाडी तयार केली आणि ह्या आघाडीची भाजपासोबत युती होईल अशी ही चर्चा होती। आता खात्रीलायक माहिती अशी की योगेश क्षीरसागर लवकरच भाजपात प्रवेश करणार। यामुळे अजित गटातील एक महत्त्वाचा युवा चेहरा भाजपाच्या गळाला लागला हे स्पष्ट झालं। दरम्यान राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टातील सुनावणीही महत्त्वाची। कपिल सिब्बल यांनी 2 तासांचा वेळ मागितला आणि पुढची तारीख मिळाली। अजित पवारांनी पक्ष फोडल्यापासून शरद पवारांना सारसं यश मिळालं नव्हतं। लोकसभा निवडणुकीत निलेश लंके सोडले तर एकही मोठा नेता त्यांच्या बाजूला फिरकला नव्हता। मात्र भाजप मात्र सरसकट शिंदे गट असो किंवा अजित गटातील माजी अजी आमदार असोत, सगळ्यांना आपल्या बाजूला खेचत आहे। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, भाजप शिंदे किंवा अजित पवारांची वैर काढत नाहीये, त्यांचेच लोक परत भाजपाकडे वळत आहेत। कार्यकर्तेही हळूहळू परत कमळाकडे आणि 2029 पर्यंत शिंदे आणि अजित गटातील अनेक मातब्बर कमकुवत होणारची चर्चा। जळगाव, सोलापूर, नंदुरबार, बीड सगळीकडे मातब्बर नेते भाजपच्या गळाला लागतायत। स्थानिक निवडणुकांपर्यंत हे चित्र अजूनच बदलणार आहे। कोपरगावमध्ये तर भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या रेसमधील मजबूत उमेदवार आशुतोष काळे आपल्या बाजूला घेतले गेले आहेत। थोडक्यात काय तर काही ठिकाणी बदल होतील, काही ठिकाणी नाही। मात्र एक गोष्ट ठाम, ह्यावेळी मोठा भाऊ लहान भाऊ अशी परिस्थिती नाही, भाजप एकटाच मोठा भाऊ होण्याच्या मार्गावर आहे। या सगळ्या घडामोडींवर तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा
आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.